उबाठाच्या अवैध पक्षप्रमुखांकडून आता सुप्रीम कोर्टालाच आव्हान। शिवसेना एकनाथ शिंदेंकडे गेल्यावर महाटोमणे परिषद घेत रडारड। विधानसभा अध्यक्षांचाही अवैध पक्षप्रमुखांनी केला अवमान। आधी पक्षाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली आणि आता जनतेच्या न्यायालयाची नौटंकी कशाला? वारशानं फुकटात मिळालेला पक्ष टिकवू न शकलेले कर्मदरिद्री अवैध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंकडे जाताच अपेक्षेप्रमाणे रडारड सुरू केली आहे। पण ही रडारड करताना त्यांनी सुप्रीम कोर्टालाच आव्हान दिलंय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असा निकाल दिल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी जनतेचं न्यायालय असं नाव देत टोमणे परिषद भरवून त्यात पुरावे म्हणून काही कागदपत्र दाखवली। पण दुसरीकडे पत्रकार परिषदेत जे दावे करण्यात आले ते शपथेवर का करत नाहीत असं आव्हान देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उबाठाच्या या कांगाव्याची हवाच काढून घेतली। आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत कोणतेही आमदार अपात्र झाले नसले तरी शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेंचाच असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता। या निर्णयामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या उबाठा गटाकडून आम्ही कसे बरोबर आहोत हे दाखवण्यासाठी जनतेचं न्यायालय नावानं पत्रकार परिषद आयोजित करत त्यात विधानसभा अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्टाचाही अवमान करण्यात आला। या ठिकाणी आलेल्या पुरोगामित्वाचे धडे देणाऱ्या हिंदू देवदेवतांचा अवमान करणाऱ्या एका तथाकथित वकिलानं तर थेट राज्यपालांना फडतूस म्हटलं। त्यामुळे ही पत्रकार परिषद होती। यात करण्यात आलेले दावे खरोखर संविधानिक होते की ही फक्त रडारड परिषद होती असा प्रश्न उपस्थित झाला। उद्धव ठाकरेंची ही रडारड सुरू असताना आणि आम्ही पुन्हा कोर्टात जाऊ अशा वल्गना सुरू असताना दुसरीकडे सर्वसामान्य उबाठा सैनिकांच्या भावना मात्र काही वेगळ्याच होत्या। उद्धव ठाकरेंनी आधी स्वतः पक्षाच्या घटनेतले बदल निवडणूक आयोगाला कळवले नाहीत। त्यांनी पक्ष हा पक्षाप्रमाणे गांभीर्याने न चालवता केवळ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखा चालवला आणि हातचा घालवला। आता पुन्हा कोर्ट कचेरी करून वेळ घालवण्यापेक्षा सरळ नवीन पक्षाची नोंदणी करा आणि आगामी निवडणुका लढवा असं मत सर्वसामान्य उबाठा सैनिक व्यक्त करतायत। उद्धव ठाकरेंच्या पक्षात अजूनही केवळ दरबारी राजकारणाला महत्त्व असून हांजी हांजी करणारे ठाकरेंच्या मुलाच्या बुटाची लेस बांधून देणारे यांनाच महत्त्व आहे। त्यामुळे हे दरबारी लोकच एक दिवस उद्धव ठाकरेंची नौका बुडवतील हे नक्की।